सुंदर रे ध्यान उभे विटेवरी सुंदर रे ध्यान उभे विटेवरी सुंदर रे तुका माने माझे हो हे दरे मजो माने माझे हे दरवाजो
इकडे काय म्हणत नाही त्यांना 2 नंबरचं का हरे हरे जय जय राम कृष्ण
विठ्ठली आवडे आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा
सावनी टाकी गाये सावनी टाकी गाये सावनी टाकी गाये सावनी टाकी गाये
दादा
विठ्ठल 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 लंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदरे जननी देवानी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति बुधारा गोपालदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे आज इथे माझ्या जन्मभूमीवर मला कीर्तन करून प्राप्त
मला कीर्तन सेवा प्राप्त करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते व माझे गुरु वर्य श्री किशोर महाराज ठाकरे व आळंदीमध्ये राहणारे माझे गुरु रामनाथ महाराज घोडके व माझ्या गुरु माऊली गीतामाई यांचे सुद्धा मी आभार मानते व कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महान मूर्तिमान पुतळे श्री तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग मी आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. टाकीचे घाव सहन करून दगड हा देव पण असावा. नवे नवे देव पण मिळवण्याकरिता त्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागले. हे अभंगाचे पहिले चरण. त्याप्रमाणे आपले कार्य साधण्याकरिता मन बळकट ठेव. हे अभंगाचे दुसरे चरण. बाणशस्त्राचा घाव व घोड्याचा मारा करून शूराला उच्च पदवी प्राप्त होते. प्रसंगवशात वीरमरणही प्राप्त होते. हे अभंगाचे तिसरे चरण. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे सती सहगमन करताना अग्नीची पर्वा करत नाही त्याचप्रमाणे साधकाने मोक्षरूपी कार्य साधण्याकरिता दृष्टांची निंदा द्वेषाचे आघात निर्विकार वृत्तीने सहन करावे लागते. हे अभंगाचे शेवटचे जण. विठ्ठल तुकाराम महाराजांनी हा अभंग साधकांकरिता लिहिलेला आहे. याच्यावर मनुष्य मात्राचा विचार केल्याने मानवाचे 4 प्रकार पडतात. किती? 4. पामर, विषय, जिज्ञासू आणि मुक्त. यातील प्रत्येकाची अवस्था भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर पामराची अवस्था माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 13 अध्यायामध्ये सांगतात. अंगामनासी रुचावे एतुले कृत्य कृत्य नाठवे जे करणे आजचे निनावे भलतेची करी. आपल्या मनाला वाटतं तसे आपण वागतो. जिथे जाऊ नये तेथे जाणार, जे करू नये ते करणार, जे खाऊ नये ते खाणार आणि जे पिऊ नये ते पिणार. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. काहीच खाऊ नये की काहीही खाऊ नये? काहीही खाऊ नये. कबीरदासजी महाराज म्हणतात मांसभक्षय करणे हा आपला धर्म नाही किंवा मानसाचा धर्म नाही. मांस शब्दाचा अर्थ असा होतो की मांस भक्षेती अमूत्रेष्य मांस मिहाते, म्हणजे मी ज्याचे मांस खातो तो मला परलोकी खाणार. भगवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात मारिले पशु मारावयेती सूळ घेते आमद्वारे. ज्या पशुला आपण मारतो खातो तेच पशु पुढच्या जन्मामध्ये आपला बदला घेतात, म्हणजे सूळ घेतात. पिण्याच्या बाबतीमध्ये पण असेच. माणसे पितात पण काय जे नको ते पितात. कबीरदासजी महाराज म्हणतात हे गांजा दारू मत यारो अक्कल गुंगो जाती है. गांजा दारू मत यारो हे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. ओ दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लव दाम करत गे दारू गांजा
दारू पिण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे. दारू पिणाऱ्या माणसाला कुत्रा कधीच चावत नाही, कारण रस्त्यावरून चालताना अख्खा रस्त्याचाच असतो. समोरून एखाद्या कुत्र्याला तर कुत्रा सुद्धा वाटते आपल्या अंगावर पडतो की काय. दुसरा फायदा म्हणजे असा, दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी चोरी कधीच होत नाही, कारण याने घरी काही शिल्लक असं ठेवलं ना महाराज. तिसरा फायदा म्हणजे असा, दारू पिणाऱ्या माणसाला म्हातारपण कधीच येत नाही. आता तुम्ही म्हणाल म्हातारपण येत नाही, दारू पण चालू करायचं, असं नाही बरं का. दारू पिणाऱ्या माणसाला म्हातारपण येत नाही, कारण म्हातारपण येण्याच्या अगोदर त्याला जावं लागतं राम नामचं ते विठ्ठल. सांगण्याचा अर्थ असा आहे की जो स्वयंचरण वागतो त्याला पामर असे म्हणतात. विषय पुरुषाची अवस्था कशी विहित भोगाचा उपभोग भोगतो आणि परलोकीत भोगा करता कर्मचरण करतो त्याची अवस्था मौल नाही बरे. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात, म्हणजे संसारी जन्मी जे यज्ञदिक कर्मी जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. मग आता मुक्त कोणाला म्हणतात? ज्याला इहलोक किंवा परलोकी क्षणभंगुर सुखाचा कंटाळा आलेला आहे व योगज्ञान या साधनावर अवलंबून ज्याने जन्म मरण संपवण्याची पैजच घेतलेली आहे त्याला मुक्त असे म्हणतात. मौल्यवान म्हणतात, वैभोगा स्वर्ग मगले मुमुक्षु ज्ञान वळगले पुढती नयो निघाले पैजा घेत. सज्जन हो, देव मिळवण्याचा अधिकार फक्त माणसांचाच आहे. याच्यावरती तुम्हाला एक म्हणजे वाक्य सांगेल. स्वर्गातील देवाला ज्ञान आहे पण देवप्राप्तीचा अधिकार नाही. पशु पक्ष्यांना ज्ञानही नाही आणि देवप्राप्तीचा अधिकार देखील नाही. व माणसांना ज्ञानही आहे आणि देवप्राप्तीचा अधिकार देखील आहे. परंतु माणसाने जर या देहामध्ये येऊन परमात्मा प्राप्त करून नाही घेतला तर तो पशुपेक्षाही हीन होतो. मनुष्य ज्ञान मनुष्य या भवसागराच्या पलीकडे पोहोचले. मनुष्य देह जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत इंद्रिय शक्ती आहे, जोपर्यंत
विठ्ठल 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 तरुण वयात भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. ते का करावे? कारण तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. या वयात मनुष्य जे काही कर्म करेल ते कर्माचे सुख व दुःख त्या जीवाला भोगावे लागतात. या वयात मुलं हुशार असतात. तरुणात अंगामाचे सरसा येते. या वयात मनुष्य जे काही कर्म करेल ते कर्माचे सुख व दुःख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग करण्यासाठी आपल्या जीवनात परमेश्वराची प्राप्त होऊन नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयातच नामस्मरण करायचे असते. भाग्यवान देवाचे नामस्मरण होत नाही तर ना कीर्तिवंत नाही रामकृष्ण अंधार म्हटलं विठ्ठला विठ्ठला म्हणायला तर म्हणतात इथला इथला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जरी आपण आपलं जीवन पूर्ण संसाराच्या चिंतनात घालवलेले असेल तर त्यांच्याकडून नामस्मरण झाले तरीही ते देवाला पोचते. परंतु
अधिकार फक्त माणसांचाच आहे याच्यावरती माणसांचाच आहे. विठ्ठल राजाने दवंडी दिली. जो कोणी या शेळीला जंगलामध्ये चरायला जाईल बक्षीस देते. परंतु एक अट ठेवली होती, जर ही शेळी तृप्त झाली नाही तर त्याला शिक्षा सुद्धा मिळते. बक्षिसाच्या अभिलाषाने एक गृहस्थ तिथे आला आणि त्या शेळीला घेतले. तो जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर शेळीने घास खायला सुरुवात केली. शेळी दिवसभर कोरडी हिरवी गवत खाऊ लागली. संध्याकाळ झाली. त्या माणसाला असं वाटलं की या शेळीच्या आता नक्कीच पोट भरले असणार. त्याने त्या शेळीला घेतले आणि दरबारामध्ये आला. राजाने तिच्या समोर घेतले आणि गवत धरले. शेळी घास खाऊ लागली. राजाने सांगितले, हे बघ, तू इथे पोटभर खाऊ घातले नाही. जर तुला पोटभर खाऊ घातले असते तरी नाही गवत खाल्ले नसते व आणि त्याला शिक्षा मिळाली. खूप माणसं तिथे येऊन गेली परंतु कोणालाही यश आले नाही. एका सुविचारी माणसाला ती दवंडी कळाली. त्याला असं वाटलं की राजाच्या दवंडीमध्ये नक्कीच काहीतरी रहस्य असेल. त्याने त्या शेळीला घेतले आणि जंगलामध्ये गेली. शेळी नेहमीप्रमाणे काय करत होती, कोणी पण आला जायचं तिच्यासोबत आणि गवत खायचं, परत गवत खायचं. आता त्याने काय केलं की शेळी गवत खाणार असतो तिच्या तोंडावर मारायचं. शेळी गवत खाणार असतो तिच्या तोंडावर मारायचं. दिवसभर त्यांचं असंच चाललं. संध्याकाळ झाली. त्याने त्या शेळीला घेतली आणि तो दरबारामध्ये आला. दरबारामध्ये आल्यानंतर राजाने घेतला आणि तिच्या तोंडासमोर गवत भरलं. शेळी गवत खाणार का नाही? का नाही खाणार? कारण ती दिवसभर काय खाल्लं, मार खाल्ला आणि ती आता गवत काही खाणार नाही. राजाने खुश होऊन त्याला बक्षीस दिले. सज्जना हो, आपल्या मनाची स्थिती ही यापेक्षा वेगळी नाही. मन हे कधीच विषयाने तृप्त होत नाही. त्याचे विवेकाचे तारण केले तरच ते स्थिर राहील, अन्यथा अहंकाराचा वारा त्याला पुष्ट करेल. जैसे चरणी शेळी आचे काढावं
योगशास्त्रामध्ये एक वाक्य आहे, एक वेळ जेवतो तो योगी, दोन वेळ जेवतो तो भोगी, व शिडीसारखा सतत चलत राहतो तो रोग असतो मनामध्ये 3 दोष आहेत, मल दोष, विक्षेप दोष व आवरण दोष. पण एक चांगला गुण देखील आहे, जर हे मन मी देवाकडे वळवले तरच ते स्थिर राहील. परिवैराग्याच्या आधारे जरी लाविली अभ्यासाची मोहरे, तरी की तुलेने एका वसरे स्थिरावले. पण हे मन संसारातून काढून देवाकडे वळवण्याकरिता सहनशीलता हवी. तुकाराम महाराज म्हणतात, मन हे कठीण व्रजासारखे झाले पाहिजे. तुका म्हणे म्हणा पाहे विचारुनी होई रे कठीण व्रजेसे, स्नेहवादे दुःख जळलेसे. परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता साधकास किती दृढ करावे लागते हे महाराजांनी सांगितले. द्रुपदात म्हणजे दुसऱ्या चरणात सांगतात, एक आहे संतांचा, दुसरा आहे शुराचा व तिसरा आहे सतीचा. हे तिघेही देशाची भूषणे आहेत. 3 सजावत देश के सती संत और शूर, 3 लजावत देश के कपटी कार और क्रूर. संत महात्मा जगा सहन करतात, तेही जगाकरिता. तुका म्हणे तुझी संत सोसी जगाचे घाद, शूर सहन करतो देशाच्या महिला मंडळी शांतरा थोडे मागच्या महिला मंडळी. सती सहन करतो कुलाकरिता म्हणजे स्वार्थाकरिता. संत सहन करतात, परमात्मा रक्षण करतो. शूर सहन करतो, कधी जगतो तर कधी मरतो. सती सहन करते पण मरणास कवटाळते. म्हणून महाराजांनी या ठिकाणी जो दृष्टांत दिलेला आहे तो आहे पाषाणाचा. हे महाराजांनी घेतलेले पहिले चरणात सांगतात.
महाराजांचे प्रमाण सुद्धा खूप छान आहे. तुका म्हणे जरी जगे टाके घाव त्याच्या पळे पारा जन्म ग आपण हच्ची कसवटी. एकदा काय झालं, एका मूर्तिकाराने श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती बनवली. मूर्ती एवढी मनमोहक होती. त्या मूर्तीच्या प्रदर्शनामध्ये त्या मूर्तीचा प्रथम क्रमांक आला. पत्रकाराने मूर्तिकाराची मुलाखत घेतली आणि सांगितले, हो तुमचा या लाखो मूर्तिकारामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. मूर्ती बनवणं किती कठीण असतं, किती दक्षता घ्यावी लागते हे त्या कारागिरांना सांगितले. अहो माणसात सुद्धा अशीच आहे. माणसाने सुद्धा आपल्यामधल्या अनावश्यक गोष्टी सवयी काढल्या की तो महात्मा बनतो व विषयाने विकट बाजूस काढून टाकले की तो देव बनतो. विठ्ठल स्वतःच्या पत्नीसाठी एका कुशल कारागिराकडून ताजमहल बनवून घेतला. पण विचाराने किती कमकुवत असला तो. या शहाजहानाने परत त्या देशामध्ये असं दुसरं ताजमहल बनवू नये म्हणून त्या कारागिराचे हात तोडले. हेच तर मग सध्याच्या काळात दुर्दैव आहे की त्याची किंमत व त्याचं महत्व लोकांना कळत नाही. शिवजयंती आली की आपले तरुण बांधव म्हणतात, राजे तुम्ही जन्माला या. हातात बाटली, खिशात तंबाखू व तोंडात नवा आणि म्हणतात काय की राजे तुम्ही जन्माला या. अरे राजे जन्माला येण्याबद्दल तर मला मावळा बनावा लागतो. तो फक्त मावळच बनून चालणार नाही, तर तो मावळा कसा असतो ते मी तुम्हाला एका वाक्यात सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा गाडीमध्ये हात तुटल्यानंतर घरी आला. अहो तेव्हा त्या सैनिकांकडे बंगला होता की गाडी, काहीच नव्हतं. झोपडीमध्ये राहणारा मावळा. छत्रपती शिवाजी महाराज त्या गरीबाच्या झोपडीमध्ये जातात. हो राजांना बघून त्या मावळ्याने काय करावं. हो तो मावळा ढसा रडू लागला. राजाने त्याचे अश्रू पुसले आणि सांगितले, रडू नकोस, लवकर बरा होशील. तो मावळा म्हणतो राजे मी माझा हात तुटला म्हणून रडत नाही. मग राजे म्हणतात का रडतोस. तो मावळा म्हणतो स्वराज्याचा राजा या गरीबाच्या झोपडीमध्ये आला आणि या मोडल्या त्यांना जरा मुजरा करता येत नाही म्हणून डोळ्यामध्ये पाणी आले. एवढी तुमची निष्ठा असली पाहिजे. मग तुम्ही म्हणा राजे तुम्ही जन्माला या. हो भगवे कपडे घातल्यानंतर काही शिवराय होत नाही. शिवजयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो भगवा झेंडा नालीमध्ये पडलेला असतो. त्या झेंड्याचा अपमान केला जातो. हेच तर मग सध्याच्या काळात दुर्दैव आहे की त्याची किंमत व त्याचं महत्व लोकांना कळत नाही. विठ्ठल बाणशस्त्र सावनी होळी बाणशास्त्र साहेब बाणशास्त्र
शास्त्रामध्ये 4 वर्ण सांगितलेले आहेत. ब्राह्मण्य, क्षत्रिय, शूद्र, वैश्य. त्यापैकी क्षत्रियाचे वर्णन भगवान परमात्म्याने गीतेमध्ये केलेले आहेत. शौर्य तेजं धृतिर्दक्षो युद्धे चाप्यपरायणं दानमीश्वर भावश्च क्षत्रकर्म स्वभाजनम्. यामध्ये युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. पण तो युद्ध कसा करावा? विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबा म्हणतात, आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का आपण आपण ह्याची कसवटी. विठ्ठल विठ्ठल
आज तुम्ही मला इथे कीर्तन दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते व इथे सर्व उपस्थित माझे गावकरी यांचे सुद्धा मी खूप आभार मानते व मला साथ देणारे टाळकरी गायन करणारे व आमचे पकवाज वादक यांचे सुद्धा मी आभार मानते व ऐकणारे श्रोते यांचे सुद्धा मी खूप मनापासून आभार मानते व कीर्तन सेवेला विराम होते. ज्ञानेश्वर माऊली
काका हरिभक्त परायण मानकर काका बोलतील. त्याआधी 2 मिनिट सर्वांनी आमच्या